पीठ भिजवण्यासाठी एक मोठं भांडं घ्या. त्यामध्ये तांदळाचं पीठ घाला, बेसन घाला, तिखट घाला, हळद घाला. हळद घातल्यानंतर हिंग घाला. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून पांढरे तीळ घाला. ओवा घालताना तो हाताने कुस्करून घाला. ओवा हाताने कुस्करून घातल्यामुळे चव छान येते. आता यामध्ये 4 ते 5 चमचे थंड तेल घाला. तेल जास्त घातलं तर चकल्या नरम पडून त्या तेलामध्ये विरघळू शकतात. आता सगळं मिश्रण हाताने चोळून एकजीव करून घ्या. सुरुवातीलाच पाणी घालायचं नाही. हाताने चोळून घेतल्यानंतर पिठाची कन्सिस्टन्सी ब्रेड क्रम्स सारखी दिसते आणि पीठ हाताने दाबून बघितल्यानंतर त्याचा गोळा होतो. जर अशा प्रकारे गोळा झाला नाही तर मोहनासाठी घातलेल्या तेलाचं प्रमाण वाढवू शकता. आता पिठामध्ये पाणी घाला. पीठ भिजवण्यासाठी गरम पाणी घेतलं आहे. गरम पाणी घातल्यामुळे चकली आतमधून पोकळ बनते आणि ती कुरकुरीत होते. पीठ भिजवताना पाणी एका वेळेस घालू नका, ते थोडे थोडे करून घाला. आता सगळं पीठ व्यवस्थित मळून घ्या आणि त्याचा एक गोळा तयार करा. आता भांड्यावर झाकण ठेवा आणि साधारण 20 मिनिटे पिठाला रेस्ट करायला ठेवून द्या. झटपट चकली बनवण्यासाठी इथे 1 वाटी बेसन घेतलं आहे. घरी उपलब्ध असते तेच साधं बेसन घेतलं आहे. त्या वाटीने बेसन मोजून घेतलं त्याच वाटीने 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलं आहे. तांदूळ धुवून किंवा भाजून वगैरे घेतलेले नाही. घरी जे पीठ उपलब्ध असते ते पीठ घेतलं आहे. चकलीसाठी पीठ भिजवायला गरम पाणी घेतलं आहे. मोहनासाठी थंड तेल घेतलं आहे. 2 चमचे पांढरे तीळ घेतले आहेत. चवीनुसार मीठ घेतलं आहे. 1 चमचा हळद आहे. 1 चमचा ओवा घेतला आहे. ओवा भाजून घ्यायचा नाही. 2 चमचे तिखट घेतलं आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा हिंग आहे. 20 मिनिटानंतर पीठ छान मऊ झालेलं आहे. आता पिठाला थोडंसं मळून घ्या. 1 चमचा तेल हातावर घेऊन पिठाला आणखी थोडंसं मळून घ्या. आता पीठ हातामध्ये घेऊन त्याला लांबट आकार द्या. हा चकली बनवण्याचा साचा आहे. त्याची सरळ बाजू प्लेन असते, ती खाली ठेवायची आणि उलट बाजू वर ठेवायची म्हणजे चकली व्यवस्थित पडते. आता आतमधून थोडं तेल लावून घ्या म्हणजे पीठ साच्याला चिकटणार नाही. साच्यामध्ये पिठाचा गोळा घालताना पिठामध्ये गॅप राहणार नाही अशा तऱ्हेने एका वेळेस पिठाचा गोळा साच्यामध्ये घाला आणि पिठाला व्यवस्थित प्रेस करून घ्या. पिठामध्ये गॅप राहिली तर चकल्या पाडताना त्या तुटतात. आता साच्याला वरचं झाकण लावून साचा व्यवस्थित बंद करून घ्या. चकली तुटते की नाही हे बघण्यासाठी चकलीचा छोटासा तुकडा पाडून बघा. चकली पाडताना साच्याला जास्त उंचावर पकडायचं नाही. चकली पाडताना घाई केली तर चकलीचा आकार गोल होणार नाही. चकली पाडून झाल्यानंतर चकलीचा शेवटचा टोक हलकासा चिकटवून घ्या आणि चकलीचा सुरुवातीचा टोक पण हलकासा प्रेस करून घ्या. चकलीचे दोन्ही टोक प्रेस करून घेतल्यामुळे चकली तेलामध्ये सुटणार नाही. अशा प्रकारे सर्व चकल्या टिश्यू पेपरवर तयार करून घेतल्या. चकल्या तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि तेल गरम झालं की नाही हे बघण्यासाठी एक छोटासा पिठाचा गोळा तेलामध्ये घालून बघा. तेल जास्त कडक करायचं नाही. तेल जास्त गरम केलं तर चकल्या आतमधून शिजणार नाही आणि वरून काळ्या पडणार. टिश्यू पेपरवर चकली पाडून घेतल्यामुळे चकली पटकन उचलता येते. आता एक चकली तेलामध्ये घाला. दुसरी चकली तेलामध्ये घालताना ती लगेच घालायची नाही. तेलामध्ये चकल्या एका वेळेस घातल्या तर चकल्यांचा आकार बदलतो. असे होऊ नये यासाठी पहिली चकली हलकीशी वर आल्यानंतरच दुसरी चकली तेलामध्ये घाला. अशा प्रकारे एका वेळेस बसतील एवढ्याच चकल्या तेलामध्ये घाला. चकली तेलामध्ये घातल्यानंतर ती लगेच पलटायची नाही. चकल्या तेलामध्ये हलक्याशा वर आल्या की त्यांना अधूनमधून पलटत राहा. चकल्यांना गुलाबी रंग आल्यानंतर त्या टिश्यू पेपरवर काढून घ्या. चकल्या पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्या एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा. अशा प्रकारची झटपट चकली करण्यासाठी आपण कोणत्याही भाजणीचा वापर केला नाही.